नाही, अशोक चव्हाण साहेब हे दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये राहिले, आमदार राहिले, खासदार राहिले आणि मुख्यमंत्री देखील राहिले, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील राहिले। त्यांचे वडील आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री राहिले, केंद्रामध्ये अनेक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, प्लॅनिंग कमिशन अशा सारख्याही जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि या अर्थानं ते मतब्बर स्वरूपाचे एक राजकारणी घराणं आणि राजकारणी व्यक्ती होते। शंकरराव चव्हाण साहेब हे हिंद केसरी होते, तर अशोकराव चव्हाण साहेब हे काँग्रेस पक्षामुळे हे महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या लढत होते। मात्र त्यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्र केसरी न सोडचा पैलवान आता जर जत्रेत ते कुस्त्या खेळायला लागले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही जिंकणार म्हणून जर ते पुंगानी जर वाजवत असतील तर एकंदरीत त्यांच्या या अवस्थेवर आणि या निर्धाक कुस्त्या खेळण्याच्या त्यांचा जो प्रकार या ठिकाणी चालला आहे हे बघून मला हळहळ वाटली, दुःख व्यक्त झाले आणि ते माझं दुःख मी व्यक्त केलं। साहेब, आपण आपल्या पत्रकार परिषदेत म्हणालात की पंतप्रधानांनी कोणते कपडे घालावेत हे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, या मते ह्याच्यावर तुम्ही अजूनही ठाम आहात का? मी आपल्याला कुठचे कपडे घालावे काय घालावे हा त्यांचा विषय आहे, माझा पूर्ण वक्तव्य जे आहे आपण अर्धच ऐकलं, अर्ध्या वेळेस आपलं कदाचित त्यामध्ये पूर्ण लक्ष मी दुसरा भाग होता। मात्र ते करत असताना लष्कराची जी गरिमा आहे आणि देशाची एकंदरीत जी संहिता आहे त्या संहितेच्या संदर्भामध्ये त्यांनी भान बाळगलं पाहिजे, हा माझा पूर्ण वक्तव्याचा आशय होता। अगदी बरोबर। आता त्याला जोडून मी विचारतो, आपले राष्ट्रीय नेते राहुल गांधी यात काही दिवसापूर्वी त्यांच्या कोर्टवरती त्यांनी प्रचंड टीका केली होती, म्हणजे राहुल गांधींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जाण नाही असं आपलं मत आहे। राहुल गांधींनी केलेली जी टीका आहे ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने नव्हती, ती संकेत जे आहे तो संकेताचाच भाग होता। आपण एका 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये सोन्याच्या अक्षरांनी जेव्हा मोदी 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 लिहिलेला कोट त्यांनी घातलेला होता, त्याची पुढे लिलावात बहुधा कोट्यावधींनी त्याची आराशी झाली, त्यावेळेस एक टीका त्या अनुषंगाने झाली होती। त्यामुळे संकेत हे सार्वजनिक सगळ्या माणसांना हे असतात आणि संकेताचं पालन हे प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदार व्यक्तीने केलं पाहिजे। पाक वाजता काश्मीर हे ऐकलं होतं, मात्र आता काँग्रेसची पाक वाजता काँग्रेस झालेली आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या सभेत केलं होतं, काय होतं? मुख्यमंत्र्यांना देशाचा इतिहास नीटचा माहीत नाही, कारण जी मुस्लिम लीग जिन्नांची मुस्लिम लीग होती ही जनसंघाचा मित्रपक्ष होता आणि ज्या काही व्यक्तींचं भाजप जे महिमामंडन करतं त्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने महाराष्ट्रात काही योजना या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना सुरू केल्या। हे श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे बंगालचे उपमुख्यमंत्री होते आणि आता फडणवीसांची जशी युती ही शिंदे आणि अजित पवारांची आहे तशी त्यावेळेस जनसंघाची आणि मुस्लिम लीगची युती होती आणि मुस्लिम लीग जिन्नांच्या मुस्लिम लीगमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे उपमुख्यमंत्री होते। त्यामुळे भाजप तेव्हाची जनसंघ म्हणजे आताचा भाजप हा मुस्लिम लीगची नाण्याची दुसरी बाजू आहे, ही वस्तुस्थिती आहे। ही वस्तुस्थिती सोडून ज्या एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले आणि जो नेहरूंमुळे पटेलांमुळे जो काश्मीर आपण वाचवू शकलो, काश्मीरी लोकांना सोबत घेऊन वाचवू शकलो आणि जो काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, हे जे काँग्रेसची भूमिका होती, पुढे जाऊन शिमला करार करत असताना काश्मीर हा आमचा अविभाज्य घटक आहे आणि काश्मीरवर आम्ही चर्चा करणार नाही असा शिमला करार होता आणि त्या शिमला करारामध्ये असंही होतं की तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही या करारामध्ये आम्ही या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा करू देणार नाही। मात्र आता हा काँग्रेसचा काश्मीरच्या अनुषंगाने असणारा संघर्ष आणि शिमला करार याचा विसर मोदींना पडला आहे आणि आता जी शीतयुद्ध थांबल्याची जी सीजफायरची जी घोषणा आहे, युद्ध थांबण्याची घोषणा ही आता अमेरिकेतून झाली, याचा अर्थ काय तर शिमला करार हा मान्य नाही का? त्यामुळे काश्मीरमध्ये हा आपल्या हातातून सोडण्याच्या अनुषंगानं या ज्या हालचाली केल्या जात आहेत का असा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर जर फडणवीस असं म्हणत असतील तर त्यांचं डोकं ठिकाणावर आहेत का हाच प्रश्न विचारल्याशिवाय गत्यंतर नाही। सावरकरांची जयंती काय सांगाल? सावरकरांची जयंती घडत असताना मुख्यमंत्री फडणवीस मात्र संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री 8 वाजेपर्यंत नांदेडमध्येच मुक्कामी होते राजकीय सभेसाठी। मुंबई जी तुंबली होती ती मुंबई नव्हती तुंबली, तर देवेंद्र फडणवीसांचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी तुंबला होता, कारण गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आणि तिथे प्रशासक आहे
त्या ठिकाणी कोणता अधिकारी पाठवायचा, तर या मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीसच्या अनेक ज्या योजना आहेत त्याच्यात लाडका अधिकारी नावाची पण एक योजना आहे आणि ते लाडके अधिकारी बीएमसीला त्यांनी पाठवलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मलिदा खाण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर होत आहे. 90,000 रुपयांच्या मुदत ठेवी या मुंबई महानगरपालिकेच्या फिक्स डिपॉझिट स्वरूपाच्या होत्या. या दरम्यानच्या काळामध्ये त्या काढून त्या फस्त करण्यात आलेल्या आहे. 1600 कोटींचं नव्याने कर्ज एक नव्याने काढलेलं आहे. आता हे सर्व पैसे जे आहेत ते कुठे गेले हा प्रश्न ऐरणीवर असताना आज जी मुंबई तुंबली होती ती मुंबई नव्हती तुंबली, तर भ्रष्टाचार तुंबला होता आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा तिकडे कॅनॉल फुटले यांची सुनामी त्या दिवशी मंत्रालयापर्यंत गेली होती. तिथे मुंबई डुबती आहे, अलर्ट मोठा आहे, शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान होत आहे आणि खुशाल इथे मुख्यमंत्री जर राजकीय भाषण करत असतील, जर चुकीचं बोलत असतील आणि या महाराष्ट्राचे जे जहापना आहेत हे अमित शहा आहेत. कारण अमित शहांच्याच म्हणण्यानुसार महाराष्ट्र चालतो. महाराष्ट्रामध्ये कोण मुख्यमंत्री होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार, कोणाची युती होणार, कोणाला कोणतं खातं मिळणार, कोणत्या जिल्ह्याचा कोण पालकमंत्री होणार, हे सर्व निर्णय हे अमित शहा घेत आहेत. आणि त्या अमित शहाच्या दिमतीला या ठिकाणी मुख्यमंत्री होते. त्यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणून झूम मिटिंगवर मुंबईची चौकशी केली नाही. अलर्ट होता, अलर्ट असतानाही ते बेफिकीर राहिले. जी नालेसफाई आहे त्या नालेसफाईमध्ये भ्रष्टाचार होता. एकंदरीत त्या दिवशी मुख्यमंत्री अत्यंत बेजबाबदार पद्धतीने वागल्याचं महाराष्ट्राला दिसलं. 3 दिवस या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते. या 3 दिवस त्यांच्या दिमतीला होते. 3 दिवस अमित देशमुख त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. सध्या ते ऍक्टिव्ह दिसत नाहीत काँग्रेसमध्ये. अमित देशमुख हे काँग्रेसचं एक जाणतं नेतृत्व आहे. विलासराव देशमुख साहेबांचा मोठा योगदान हे काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे. त्यांचा सातत्याने आम्ही संपर्कात आहोत. मागच्याच आठवड्यामध्ये दीर्घ चर्चा त्यांच्याशी झाली होती आणि आपल्याला ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत एकंदरीत ॲक्टिव्हिटीमध्ये ते आपल्याला लवकरच सगळ्या कार्यक्रमांमध्ये हिरिरीत साहेब, सावरकरांची जयंती आहे, काय प्रतिक्रिया आपली? जे आज व्यक्ती नाही या व्यक्तींच्या संदर्भामध्ये आपण सद्भावना ठेवणं हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे. तो आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे सद्भावना रॅली जर आम्ही काढत असलो तर ती सद्भावना ही जगाच्या संदर्भातही आहे आणि राहिला सावरकरांच्या जेलमध्ये जाण्याच्या आधीचा जो त्यांचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाच्या संदर्भामध्ये त्यांना अभिवादन करायला कुठली हरकत नाही. सर, देशात जे मॉब लिंचिंगची घटना वाढत आहे, काँग्रेस पार्टीसोबत मुस्लिम समाज